समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। हो काय करताय? हो थांबा. हो सावकार. सावकार असं करू नका. अरे कुठे भेटशील सावकार अरे सावकार असं करू नका. शिपायानो ही आग रात्रभर जळत राहिली पाहिजे. होरपळून जीव गेला पाहिजे यांचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. सावकार तुम्ही परत आलात? तुम्ही जा, मी इथं थांबतो. सावकार तुम्ही रात्रभर थांबणार? हे तडफडून मरताना मला बघायचं आहे. निघा तुम्ही, निघा. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. रणजित परत यायच्या अगोदर निघा. काळजी घ्या. अहो ते सावकार आणि शिपाई आले तर. स्वामी आहेत, स्वामी बघतील. तुम्ही लवकर निघा. निघा. स्वामी, अहो गावात दुष्काळ पडलाय. त्यात तुम्ही कुठे आहात आम्हाला काही माहित नाहीये. माझी गाय ती गेली हो. या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली. हीच वेळ तर श्री स्वामी. ऐका रे माझं, असं नका करू. ऐका, आम्हाला खरं सांगायचं नाहीये ना, म्हणून सगळं थोतांड रचलंय तुम्ही. मला तर वाटतं हे वारूळ सुद्धा यांनी सॅर केलंय आणि आपल्या समोर एक गोष्ट रचून ठेवलेली आहे. स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. देवा, देवा या ना. देवा हाक मारते तरी तुम्ही येत नाही आहात. पण काय करू, परिस्थितीच अशी निर्माण झालीये. तुमचं येणं आवश्यक आहे. तुमच्याशी बोलायचंय मला. देवा, देवा तुम्ही जर आला नाहीत ना तर मी इथे माझे प्राण देईन. देवा, देवा आलात तुम्ही. देवा मला माहितीये तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही सगळं बघत असता. पण तरी सुद्धा आताची परिस्थितीच अशी आहे की ही गोष्ट तुमच्या कानी घालणं आवश्यक वाटतंय मला. पण त्यासाठी तुम्ही समोर असणं गरजेचं आहे. म्हणजे मग ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्याची भावना येते मनात. देवा, आम्हाला कल्पना आहे सुंदर काय घडतंय. लोक त्रासात आहेत. दुष्काळ पडत चाललाय. पण नैसर्गिक संकट हा कालचक्राचा भाग आहे आणि त्याला सगळ्यांना सामोरं जावंच लागणार. पण त्यावेळी तुम्ही जर बरोबर असाल तर त्या संकटाची दाहकता जाणवणार नाही भक्तांना. देवा, ती जाणवलीच पाहिजे. जाणवली. पण देवा, अहो भक्तांना. सुंदर ही सगळ्यांची परीक्षा आहे.
आणि तुझी सुद्धा. स्वामी देवा, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही देवा. शिव शंकर शंभो. अरे या विहिरीत पाणी आहे. काय बोलतोस? नशीब समजा लांबण थांबवलं, नाहीतर तुम्हा दोघांना ना विहिरीतच ढकलणार होतो. चला निघायत ना. आणि काय रे, ही गावची सार्वजनिक विहीर आहे. सावकर थोडस पाणी द्या. अहो मुलं तहानेने तडपडत आहेत. तुम्ही पापी आहात म्हणून गावची विहीर आटली. बघा, माझ्या विहिरीला अजूनही पाणी आहे. निसर्ग त्याच्यावरतीच कृपा करतो जो बलशाली आहे. देव त्याला साथ देतो ज्याच्याकडे ताकद आहे. सावकार, गावातल्या समदे विहिरी कोरड्या पडल्यात. नदीला बी पाणी नाही. नदी पात्रात खोदलं तर त्यालाही पाणी लागलं नाही. अहो प्रत्येकाला फक्त एक कळशी पाणी द्या सावकर. अहो आम्ही जिवंत तरी राहू. तुम्ही मेलात काय आणि जिवंत राहिलात काय, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला पाणी हवंय? दिला. त्यासाठी पैसे मोजावे लागतील. फुकट काही मिळणार नाही. सावकार, कर्ज फेडून शेतसारा भरून सगळ्यांकडे पैके संपले. सावकर अहो पाहिजे तर आम्ही तुमच्या घरी मोलमजुरी करू. तुम्ही सांगाल ते काम करू. पण पाणी द्या. सावकार, हवं तर आमची जमीन घ्या, घरदार घ्या, शेती घ्या, पण आम्हाला एक कळशी पाणी द्या सावकार. पाणी पाहिजे ना? काय रे, देतो हा पाणी. हा? सावकार चल घ्या. ए पाणी घे, पाणी हवं होतं ना तुला. घे घे घे, पाणी घे. या गयाते अजून कशा नाही आल्या? सुंदरा मावशी, अहो गयाते केव्हाच्या गेल्या, अजून कशा नाही आल्या? मला जर लागलं नसतं ना तर मीच गेले असते पाणी आणायला. गयाते कधी येणार आहेत सांगा ना. ही बघा आली गया. काय ग, पाणी मिळालं का? नाही म्हणजे इथे थेंबर सुद्धा पाणी नाहीये. अहो आम्ही सगळीकडे फिरलो, नदीवर गेलो, ओढ्यावर पण गेलो, पण कुठेच पाणी नाही. होय सुंदरा मावशी,
अहो विहिरीच्या पाण्याने तर अगदी तळ गाठलाय. म्हणजे लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतायत, पण वरती येतोय तो फक्त गाळ. ही फक्त तहान नाहीये, आपली परीक्षा आहे. तहान शरीराची आहे, पण श्रद्धा आत्म्याची ताकद वाढवते. सुंदरा मावशी, अहो पण पाणी मिळालंच नाही तर? गया, अगं जिथे माणसाची आशा संपते ना, तिथे देवाची लीला सुरू होते. स्वामी देव आपल्याला पाण्या वाचून तडफडू नाही देणार. पण आता पाणी नाहीये, त्याचं काय करायचं? अहो बाहेर फार बिकट परिस्थिती आहे, तुम्हाला नाही सांगू शकत. अरे देवा, विहीर तर कोरडीच आहे. आता काय करायचं आपण? अहो सगळं गाव ज्या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होतं, त्या विहिरीच्या पाण्याने आता अगदी तळ गाठलाय. गायत्री, अहो गावात कुठेच पाणी नाहीये. अरे बापरे, स्वामींची पाद्यपूजा, अभिषेक, स्नान हे सगळं कसं झालं असतं मग? अहो प्यायचं पाणी सुद्धा गढूळ आहे. ते गढूळ पाणी आपण स्वामींना कसं काय दिलं असतं? नाही म्हणजे आता गावात पाणी नाही असंच म्हणावं लागेल ना. कविराज, तुमच्या भावना कळतायत मला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जर स्वामी देव इथे असते ना तर ही परिस्थिती आलीच नसती. एव्हाना सगळं बदललं असतं. अहो नदी आटली, विहिरीतही पाणी नाही, पाण्याशिवाय कसं जगणार? अशा परिस्थितीत स्वामी पण नाहीयेत. स्वामी येणार आहेत ना? असं नका हो म्हणू. स्वामी देव आपल्या भक्तांना नाही विसरत. ते योग्य वेळी कृपा करतीलच. पण आधी ना आपण सगळ्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपण कुठे चुकलो, आपण काय करायला हवं. आज प्रकट दिन आहे स्वामी देवांचा, आणि तो जर साजरा करायचा असेल ना तर आधी आपल्याला हे संकट मिटवायला हवं. स्वामी देवांना नुसती फुलं, आरती, अभिषेक नको असतो. स्वामी देवांना हवं असतं त्यांच्या भक्तांनी योग्य कर्म करणं. या संकटात स्वामी देव आपल्याकडनं काय अपेक्षा करतायत हे आधी ओळखायला हवं. काय करतोयस? पाणी वाया घालवतोयस? लोक एक एक थेंबासाठी तरसतायत रे. तू पाय धुतोयस, पाणी वाया घालवतोस. लोकांना पाणी दे, त्यांना जगू दे. अरे पुण्य कर. तू कोण मला जाब विचारणार? माझी विहीर आहे, माझ्या विहिरीचं पाणी आहे. मला अक्कल शिकू नकोस. तुम्ही इथे कसे? तुम्हाला कोणी सोडलं? कोणी सोडलं तुम्हाला? स्वामींनी सोडवलंय असं समजा. स्वामी नाही सोडलं, माझ्या शिपाईनी गद्दारी केली म्हणून तुम्ही इथे आलात. ठीक आहे, सुटलात ना तिथून, पण आता कोण नाही सोडवणार माझ्यापासनं. आज आमचा जीव गेला तरी 72, पण तुमच्या अन्याय पुढे आम्ही झुकणार नाही आहोत.
अरे तुम्ही सोडलत नाही यांना, माझ्याशी गद्दारी केलीत. नाही सावकार, नाही सावकार, आम्ही नाही सोडलं त्यांना. तुम्हीच काल तिथे आला होतात ना. श्री स्वामी. सावकार, तुम्ही परत आलात. तुम्ही जा, मी इथं थांबतो. आम्हाला तुम्ही जायला सांगितलं आणि तुम्ही तिथे थांबला होतात. कोण मी नव्हतो आलो. हो सावकार, तुम्ही जायला होतात ना. मी नव्हतो आलो. तुम्ही नव्हता आलात, मग कोण आलं होतं? सावकार, मला वाटतंय ना ही स्वामींचीच लीला असू शकते. आजोबा तुम्ही इथे कसे? आणि शिपाई कुठे गेले? स्वामींनी पिटाळून लावलं त्यांना. तुम्ही आता निघा. हे खोट आहे, साप खोट आहे. माझ्याशी गद्दारी केलीत. माझ्या प्रकोपापासून वाचण्यासाठी तुम्ही हा बनाव रचताय. तुमच्याकडे बघतो मी नंतर. आधी ना यांच्याकडे बघतो. तुला घाबरत नाही आम्ही. तुझ्या अन्यायाला आता आम्ही बळी पडणार नाही. सगळ्यांना विहिरीतलं पाणी घेऊ दे. ही माझी विहीर आहे. हे पाणी माझं आहे. विहीर तुझ्या जागेवर आहे म्हणून ह्याच्यावर तुझा हक्क होत नाही. निसर्गाचं धन आहे हे, आणि निसर्गावर सगळ्यांचा समान अधिकार असतो. जा रे, सगळ्यांनी पाणी घ्या. हो, तुमचा हक्क आहे याच्यावर. जा, पाणी घ्या सगळ्यांनी. अहो भाऊ, जा, घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा तुम्हाला काही करू शकणार नाही. जा तुम्ही. हो दादा, जा. जा. अरे घ्या पाणी. आम्ही सांगतोय, जावा. घाबरू नका. कोणी पुढे येणार नाही. डरपोक आहेत सगळे. कोणी हात लावणार नाही लांबणाला. सुंदरे, स्वामी देवा, काय झालंय? देवा, दुष्काळामुळे सगळ्यांचे खूप हाल होत आहेत. तो अशी वेळ कधीही कुणावरही येऊ नये देवा. दुष्काळ म्हणजे लोकांच्या शरीरातून त्यांचे प्राण टप्प्याटप्प्याने काढून घेण्याची, त्यांच्या आयुष्यातलं सुख, आनंद, समाधान सगळं हिसकावून घेण्याची प्रक्रिया वाटतेय मला. देवा, हे सगळं थांबवा. हो, सगळं थांबवा. स्वामी देवा, मला इतक्या यातना होत आहेत तर मी समजू शकते तुम्हाला काय त्रास होत असेल. पण तरी तुम्ही काहीही का करत नाही यात? देवा, तुम्ही मला विचारलं होतं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येतं का? नाही पोहता येत. आता तुम्हीच सगळ्यांना शिकवायचंय पोहायला. पण ही वेळ अशी आहे ना की एकाच वेळी सगळ्यांना पाण्यात ढकललं गेलंय. लोक बिथरले, हात पाय मारून मारून थकले, दमछाक झालीये देवा त्यांची. एखादा कसा बसा किनाऱ्यावर पोहोचतोय तर दुसरा त्याचा आधार घेऊन पुढे येण्याच्या नादात त्यालाच मागे खेचतोय. लोकांच्या नाका तोंडात पाणी जातंय. सगळीकडे आक्रोश आहे देवा, आणि तो हृदय पिळवटून टाकणार आहे. सुंदरे, का काळजी करतेस? आम्ही आहोत ना. बुडत्याला काडीचा आधार मिळतोच, आणि तो मिळेल याची काळजी आम्ही घेतोच. त्याशिवाय का अनेक जण तग धरून आहेत. एका विशिष्ट हेतूने आम्ही परत येत नाहीये. तो हेतू पूर्ण झाला की आम्ही परत येतो. हे सगळे आमचेच लेकर आहेत.
पिल्लांना उडायला शिकवायचं, त्यांच्या पंखात बळ आणायचं, तर त्यांना आधी खरड्यातून ढकलावंच लागतं. सुंदरे, तू सगळ्यात अव्वल शिष्य आहेस. तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. आम्ही आहोतच. शिव शंकर शंभो. याला घाबरायची गरज नाही. याला जर घाबरून राहिलो तर तहानेने असेच मरून जाऊ. त्यापेक्षा लढून मरूया. काही होणार नाही रे, कोणीही पुढे येणार नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत, भीती आपल्याला शोभत नाही. जा तुम्ही पाणी घ्या. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सदाशिव, तू ठीक आहेस ना? रंजित, किती ओरडतोस? हे बाई, येऊन जाते गावकऱ्याला. जा घेऊन चाल पटपट. चला नाही का? हे रे, आले का तुमचे स्वामी तुम्हाला वाचवायला? तुम्ही दोघांनी ब्रिटिश सरकारशी द्रोह केलाय. याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. फार स्वामी स्वामी करत होतात ना रे? काय आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना? हा, मी तर असं ऐकलं की त्या फुलाला ते वारून टेकलं की तुमचे स्वामी प्रकट होणार. मग त्याच ठिकाणी तुम्हाला देहदंडाची शिक्षा देतो. बघू दे ना तुमचे स्वामी तुम्हाला वाचवतात का ते. बघतो स्वामी वाचवतात का तुम्हाला ते. स्वामी स्वामी करताय ना रणजित, जगात कोणालाही आव्हान दे, पण स्वामींच्या भक्तांना, स्वामींच्या कृपेला आणि स्वामींना कधीच आव्हान देऊ नकोस. रणजित सावकार, असं करू नका हो. सावकार असं पाप आधी घेऊ नका. दुष्काळाची परिस्थिती. रणजित सावकार, अधिकाराचा गैरवापर करू नका. पाप करू नका. लोकांचे शिव्या शाप तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद मिळवा. सत्ता काय हो, क्षणिक असते, पण पापाचा डाग हा कायम राहतो. आशीर्वाद कोणाचे? तुमच्या त्या स्वामींचे? स्वामींचे? अरे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या? बोला ना, कुणाचा आशीर्वाद? स्वामींचा. स्वामींचा आशीर्वाद. कुठे आहेत तुमचे स्वामी? सांगा ना. कुठे आहेत स्वामी? कुठे आहेत? बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बोलवा ना, बोलवा. तेच म्हणते मी रणजित सावकार, स्वामींना बोलवा. सुंदरा मावशी, सांगून टाका बघू यांना स्वामी कधी येणार आहेत ते. तुम्हाला माहिती आहे ना, सांगाच यांना. बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बघू दे ना, वाचवतात का तुम्हाला ते आज? सावकार, थांबा, थांबा.
आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं ना तर यांना एका क्षणात चिरडून टाकू. पण मग ह्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? भक्ती म्हणजे शक्ती, पण तिचा संयमाने वापर केला ना तर ती दिव्य ठरते. आपल्याला यांना भानावर आणायचे, ब्रिटिश सरकारला भानावर आणायचे. आपल्या स्वामी भक्तीला, आपल्या स्वामी देवांना आव्हान देत आहेत ना हे. मग चला करा सुरू. स्वामी देवांना इतक्या आर्ततेनं हाक मारा ना की स्वामी देव धावून आलेच पाहिजेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अरे थांब ना, ए बाबा थांबा ना, थांब ना, भगत थांब. श्री स्वामी समर्थ, थांब. श्री स्वामी समर्थ, श्री अरे थांब ना बाबा, ए नका बोलू, थांब. श्री स्वामी समर्थ. अरे हे बघा, लोखंडी खांबाला पालवी फुटली. हे कसं काय शक्य आहे? स्वामी देवांनी संकेत दिला, वारुळाला फुलांनी स्पर्श केला. रणजित सावकार, स्वामी देव प्रकट होणार, स्वामी देव प्रकट होणार, स्वामी देव प्रकट होणार. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. तयार राहा स्वामी देवांच्या कोपाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जेव्हा जेव्हा मनुष्य जातीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा तेव्हा शाकंभरी रूप लोकांच्या कल्याणाकरता धावून आलं आहे. आमच्या लेकरांना आम्ही अन्न पाण्या वाचून कधीच तडफडू देणार नाही, कधीच नाही.
स्वामी, या रणजितने लोकांना खूप त्रास दिलाय. स्वामी, भक्तांचा अपमान केलाय स्वामी. स्वामी, याला शिक्षा झालीच पाहिजे. हो स्वामी देवा, यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. हो स्वामी, याला शिक्षा व्हायलाच हवी. याने खूप त्रास दिलाय सगळ्यांना. मी तर म्हणतो सुळावर चढवा याला. स्वामी, याला सोडू नका, शिक्षा द्या. खूप अत्याचार केलाय याने. त्याला इतकी सोपी शिक्षा नाही द्यायची. रणजित, तुझी शिक्षा हीच की तू किती खाल्लंस तरी तुझी भूक भागणार नाही आणि किती पाणी प्यायलास तरी तुझी तहान शमणार नाही. काहीही वेळ काढूपणा चाललाय नुसता. बोर्ड बार नेहारी करून आलोय मी. मुरड का भरायला लागले? ऐक, जठराग्नी पेटलाय माझा. मला मला भूक लागली आहे. भूक लागली मला ना, खायला पाहिजे काहीतरी आता. भूक लागली. अरे मला मला ताण पडा लागले रे. मला भूक लागली. मला खायला दे ना काहीतरी. मला भूक लागली. बघतो काय माझ्याकडे. भूक लागले. भूक लागले. ताण लागले. भूक लागले. भूक लागले. माझी ताण भागत नाही. कसं कोरडं पडायला लागलं? असं काय होतंय मला? मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना. मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना. अरे, तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. सत्ता, पद, अधिकार हे लोकांनी तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं फळ असतं. त्या विश्वासाचं तुम्ही रक्षण करायला हवं होतं. त्यांना जपायला हवं होतंस. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्यास. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. पण तू काय केलंस? ज्यांच्या आधारावर तू उभा आहेस त्यांना सुछाळलंस.
त्यांच्याच अश्रूंवर तू तुझा अहंकार पोचलास, त्यांच्या भुकेची थट्टा केलीस, त्यांच्या तहानेची थट्टा केलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्ता कधीच माणसाला मोठं बनवत नाही, त्याच्यातली माणुसकी त्याला मोठं बनवते. ज्याच्याकडे अधिकार असतो त्याच्याकडे जबाबदारी तितकीच मोठी असते. अधिकार जर करुणेशिवाय वापरला तर तो न्याय नाही, अत्याचार ठरतो. जा आता भोग, जे पेराल ते चुकवत, कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. चल जा. खूप भूक लागले मला, ताल लागले, खूप भूक लागले, ताल लागले. सुधा, हरीश, तुम्ही जे काम केलं ते साधन होतं. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना एका झेंड्याखाली एकत्र केलं, त्यांच्यातला भेद मिटवला. तुम्ही लोकांना एकत्र उभं केलं, हेच सर्वात मोठं कार्य आहे. कारण संकटाच्या काळात एकतेची शक्ती मोठी असते. तुम्ही लोकांना हेच समजावलं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे बंड नव्हे, तर ते धर्माचं रक्षण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतेतून शक्ती जन्माला येते आणि त्या शक्तीतून परिवर्तन. आज तुम्ही लोकांना जागं केलं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, त्यांच्या मनात आशेचा दीप पेटवला. हे खूप मोठं काम केलं तुम्ही, आणि आम्हालाही हेच अपेक्षित होतं. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तर भक्ती म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत. आणि आज तुम्ही त्या भक्तीची खरी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय आहे आनंदाची बातमी? सांगा लवकर. सरकारने गावकऱ्यांचा शेतसारा माफ केलाय. ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही पाणी मिळेनासं झालं, तेव्हा त्यांना शहाणपण सुचलं. पण स्वामी देवा, तुम्ही कुठे होतात आणि येत का नव्हतात? नीट ऐका, आम्ही कायम या पृथ्वी तलावर तुमच्या समोर प्रत्यक्ष उभे राहणार नाही. आज आसमानी संकट आलं, भविष्यात अशी अनेक संकट येणार. रणजित सारखे दानव उभे राहणार, त्यावेळी तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. आमचं नाव, उपदेश, कृपा तुमच्या बरोबर आहेच, पण आम्ही प्रत्यक्ष नसू त्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी उभं राहता यायला हवं. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा, कर्म नीट ठेवा, संकटाशी लढत राहा. गुरु म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धैर्य सोडू नका, एकता सोडू नका. हरीश, सत्याचा मार्ग सोडू नकोस, कायम नामस्मरण करत राहा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक
राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कविराज, अहो घाला घाव आता त्याच्यावर. काय बरोबर ना? हा म्हणजे बरोबर, तुम्ही पण तुम्हाला पण पटलं बघा. घाला घाला. तसंही त्या झाडाचा काही उपयोग नाही आता. हा घाला. थांबा. ती कुऱ्हाड खाली ठेव. स्वामी, अहो हे झाड उगाच जागा अडवू नये. नाही, पूर्णपणे वटलंय ते आता. ह्याचा काही उपयोग नाही. या झाडाला ना पालवी येणार, ना पानं येणार, ना फुलं येणार. आता हे झाड पुन्हा वाढणार नाही. कोण म्हणतं वाढणार? या झाडाने जगण्याची जिद्द अजून सोडलेली नाहीये. ते तग धरून उभं आहे. नाही स्वामी, मला नाही वाटत ते तग धरेल. पूर्णपणे वटलंय आता ते. कपिले, तू नीट निरीक्षण केलं नाहीस. नेहमीप्रमाणे वरवर बघून निर्णय घेतलास. वरवर दिसतं ते सत्य नसतं. आतमध्ये लपलेलं जीवन हेच खरं सत्य असतं. घाईत घेतलेला निर्णय कधीतरी कोणावर तरी अन्याय करणारा ठरतो. झाडाला पालवी फुटली. झाडाला पालवी फुटली. हीच या झाडाची आशा आहे. या छोट्या अंकुरातूनच या झाडाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कायम लक्षात ठेवा, आयुष्य कधीच संपत नसतं. फक्त संधीची वाट बघत असतं. आयुष्य कुठल्याही क्षणी नव्याने सुरू होऊ शकतं. फक्त आपण संधी दिली पाहिजे. जो नियम झाडांना तोच माणसांनाही लागू होतो. स्वामी कोणाबद्दल बोलतायत? अहो, कुणा भक्ताला उद्देशून बोलत असतील. काही दिवसात कळेल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
कुठे गेले ते दिवस? लवकर या, लवकर! सुभेदार आलेत, सुभेदार! अभिनंदन सुभेदार, तुम्ही आज सुभेदार झालात. खरंच घराचं ना भाग्यच उजळलं. यात माझं काही नाही, सगळी स्वामींची कृपा. देवाची आणि स्वामींची कृपा आहे हो तुझ्यावर. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे घ्या, आधी तोंड गोड करा. तुम्ही सुभेदार झालात ना, ह्या आनंदात मी अख्ख्या गावभर लाडू वाटणार. सगळ्यांना ओरडून सांगणार आहेत, आमचे हे सुभेदार झालेत. होय होय, आधी देवाला नमस्कार कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गोमती, मामनजी आले का? हो आले की, पण आता नुसतं मामांजी नाही, ह सुभेदार मामांजी म्हणायचं. स्वामी, मामांजींवर ही अशीच कृपा ठेवा. आजी, सुभेदार बनणं म्हणजे केवढा मोठा बहुमान आहे. आणि स्वामी, तुमच्या कृपेमुळेच त्यांना हा मान मिळाला. लाडू, सुनबाई अख्ख्या गावाचं तोंड गोड करणार आहे. तू हे तोंड गोड कर. तुम्ही हा लाडू माझ्यासाठी का आणलात? मामनजींना कळलं तर? तुम्हाला माहिती आहे ना आजी, मला गोड दोड खाण्यास मनाई आहे. मी विधवा आहे. गेली 6 वर्ष मी गोड खाल्लेलं नाही. आणि आता गोडाची चव कशी असते तेही मी विसरले. नकोच ते. आता खाल्लं तर पुन्हा गोड खाण्यास मन असूसणार. आणि नंतर कधी मिळेल माहित नाही. त्यापेक्षा नकोच. इतकी वर्ष काढलीस ते काढलीस, पण आता मला ते बघवत नाहीये. खाऊन घे. आणि कधी गोड खावंसं वाटलं ना तर मला सांग, मी करेन हो व्यवस्था. नको, माझ्यासाठी तुम्ही मामनजींच्या विरोधात जाऊ नकात. त्यांना ह्या गोष्टी मान्य नाहीत. तुम्ही त्यांच्या आई असून त्यांनी तुम्हाला ही अशी सूट नाही दिली. मग मी तर फक्त सून आहे. इतकी वर्ष मी भोगलं ते भोगलं, पण तू आता ते भोगायचं नाहीस.
अभिराज पटापट करा. गया ते आले की त्यांना स्वामींसाठी तांबूल करायचंय. वेळ नका घालव. सुंदरा मावशी झाला का तुमचा हार करून? तिला ताई अहो किती दमता, किती काम करता. जरा बसा शांत. प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाचा खेळ चालू असतो. कधी आनंद जिंकतो तर कधी दुःख, पण खेळ चालूच राहतो. आज आम्हालाही एक खेळ खेळायचा आहे. खेळ? सुंदरा मावशी या बाहुल्या कशासाठी आहेत?